शांती। आज आहे 26/3/2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, स्वतःला आत्मा भाऊ भाऊ समजून एकमेकांप्रती रूहानी प्रेम ठेवा। सतोप्रधान बनायचे असेल तर कोणाचेही दोष काढत राहू नका। प्रश्न आहे, बाबांकडून पद्मा पदमचा वारसा कशाच्या आधारे घेऊ शकता? उत्तर आहे, बाबांकडून पद्माचा वारसा घेण्यासाठी सदैव आठवणीच्या यात्रेमध्ये राहा। एका बाबांशिवाय बाकी सर्व गोष्टी विसरून जा। आमका असे करतो तो असा आहे या गोष्टींमध्ये वेळ बर्बाद करू नका। ध्येय खूप मोठे आहे म्हणून सदैव सतोप्रधान बनण्याचे लक्ष ठेवा। बाबांच्या प्रेमामध्ये लीन रहा। आपली स्वतःची सूक्ष्म चेकिंग करत राहा तर संपूर्ण वारसा घेऊ शकाल। ओम शांती। आता तुम्ही मुले जी बसलेले आहात त्यांना हे माहीत आहे की बेहदचे बाबा पुन्हा सतोप्रधान बनवत आहेत। मुख्य युक्ती हीच सांगत आहेत की स्वतःला आत्मा भाऊ भाऊ समजा। मुख्य शिकवण हीच देतात की तुमचे आपसामध्ये अतिशय रूहानी प्रेम असले पाहिजे। आधी तुमचे प्रेम होते, आता नाहीये। मूल वतनमध्ये तर प्रेमाची गोष्टच राहत नाही। म्हणून बेहदचे बाबा येऊन ज्ञान देतात। मुलांनो, आज उद्या करता करता वेळ निघून जात आहे। दिवस, महिना, वर्ष निघून जात आहेत। बाबांनी सांगितले आहे, तुम्ही अगोदर असे लक्ष्मीनारायण होता, तुम्हाला असे कोणी बनविले? बाबांनी। हे सुद्धा बाबांनी सांगितले आहे की तुम्ही खाली कसे उतरलात? वरपासून खालपर्यंत उतरता उतरता वेळ निघून जात आहे। हा दिवस गेला, महिना गेला, वर्ष गेले, वेळ गेली। तुम्ही जाणता की सुरुवातीला आपण सतोप्रधान होतो। आमचे आपसामध्ये खूप प्रेम होते। बाबांनी तुम्हा सर्व भावांना ज्ञान दिले आहे। तुम्हा भावाभावांचे आपसामध्ये खूप प्रेम असायला हवे। मी तुमचा पिता आहे। किती प्रेमाने मी तुम्हाला सांभाळतो। तुम्हाला तमोप्रधानापासून सतोप्रधान बनवितो। तुमचे एम ऑब्जेक्ट आहेच सतोप्रधान बनण्याचे। समजता जितके जास्त सतोप्रधान बनत जाणार तितकेच आनंदित देखील होणार। आम्ही सतोप्रधान होतो। आपण भाऊ भाऊ आपसामध्ये अतिशय प्रेमाने राहत होतो। आता बाबांद्वारे आम्हाला माहीत झाले आहे, आम्ही देवता आपसामध्ये अतिशय प्रेमाने राहत होतो। या देवतांची आणि स्वर्गाची खूप महिमा आहे। तुम्ही सुद्धा स्वर्गातील रहिवासी होता। मग आज उद्या करता करता खाली उतरत आलात। 1 तारीख पासून आजपर्यंत 5000 वर्षांमधील काही वर्षच बाकी आहेत। सुरुवातीपासून तुम्ही कसे पाठ बजावत आले आहात हे सर्व बुद्धीमध्ये आहे। आता देह अभिमान असल्यामुळे एकमेकांप्रती ते प्रेम नाही आहे। एकमेकांचे दोष काढत राहतात। आमका असा आहे, जेव्हा तुम्ही देही अभिमानी होता तेव्हा असे कोणाचे दोष काढत नव्हता। आपसामध्ये खूप प्रेम होते। आता पुन्हा तीच अवस्था धारण करायची आहे। इथे तर एकमेकांना त्या दृष्टीने पाहतात तर आपसामध्ये भांडण तंटे होतात। मग हे बंद कसे होणार? हे सुद्धा बाबा समजावून सांगत आहेत की मुलांनो, तुम्हीच सतोप्रधान पूज्य देवी देवता होता। मग हळूहळू खाली येत येत अर्थात अधोगती होत तुम्ही तमोप्रधान बनले आहात। तुम्ही किती गोड होता, आता पुन्हा असेच गोड बना। तुम्ही सुखदायी होता, आता दुःखदायी बनले आहात। रावण राज्यामध्ये एकमेकांना दुःख द्यायला काम कटारी चालवायला लागले आहात। जेव्हा सतोप्रधान होता तेव्हा काम कटारी चालवत नव्हता। हे 5 विकार तुमचे किती मोठे शत्रू आहेत। ही आहेच विकारी दुनिया, हे देखील तुम्ही जाणता। राम राज्य कशाला म्हटले जाते आणि रावण राज्य कशाला म्हटले जाते? आज उद्या करता करता सतयुग, त्रेता, द्वापर पूर्ण झाले। आता कलियुग सुद्धा पूर्ण होणार आहे। तुम्ही सतोप्रधानापासून तमोप्रधान बनले आहात। तुमची रूहानी खुशी गायब झाली आहे। तुमचे आयुष्य देखील खूप कमी झाले आहे। आता मी आलो आहे तर जरूर तुम्हाला सतोप्रधान बनवेन। तुम्हीच बोलावले आहे की पतित पावन या। बाबा समजावून सांगत आहेत, 5000 वर्षांनंतर जेव्हा संगम युग येते तेव्हा मी येतो।
आता तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. जितकी आठवण कराल तेवढे दोष निघून जातील. तुम्ही जेव्हा सतोप्रधान होता तेव्हा तुमच्यामध्ये कोणतेही दोष नव्हते. तुम्ही स्वतःला देवी देवता म्हणून घेत होता. आता ते दोष कसे निघणार? आत्म्यालाच अशांती होते. आता आपले निरीक्षण करायचे आहे की मी अशांत का बनलो? जेव्हा आम्ही भाऊ भाऊ होतो तेव्हा आमचे खूप प्रेम होते. आता पुन्हा तेच बाबा आले आहेत. म्हणतात स्वतःला आत्मा भाऊ भाऊ समजा. एकमेकांबद्दल प्रेम ठेवा. देह अभिमानामध्ये आल्यामुळे एकमेकांचे दोष काढत राहतात. बाबा म्हणतात तुम्ही उच्च पद प्राप्त करण्यासाठी आपला पुरुषार्थ करा. तुम्ही जाणता आहात आम्हाला बाबांनी असा वारसा दिला होता ज्यामुळे आम्ही संपन्न झालो होतो. आता पुन्हा बाबा आलेले आहेत तर का नाही आम्ही त्यांच्या मतावर चालून पुन्हा संपूर्ण वारसा घ्यावा? आम्हीच देवता होतो मग 84 जन्म घेतले. तुम्ही गोड गोड मुले किती अडोल होता. कुठलेही मतभेद नव्हते. कुणाचीही निंदा वगैरे करत नव्हता. आता काही ना काही कमी कमजोरी आहेत त्या सर्व काढून टाकायच्या आहेत. आपण सर्व भाऊ भाऊ आहोत. एका बाबांचीच आठवण करायची आहे. हाच ध्यास लागलेला आहे की आपण सतोप्रधान बनावे. आमका असा आहे याने असे केले. या सर्व गोष्टींना विसरायचे आहे. बाबा म्हणतात हे सर्व सोडा. स्वतःला आत्मा समजा. आता सतोप्रधान बनण्यासाठी पुरुषार्थ करा. देह अभिमानामध्ये आल्यानेच अवगुण दिसू लागतात. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. भाऊ भाऊ म्हणून पाहाल तर गुणच गुण दिसतील. सर्वांना गुणवान बनविण्याचा प्रयत्न करा. कोणी उलट सुलट काहीही करो. समजून येते की हा तमो आणि रजोप्रधान आहे तर जरूर त्याचे वर्तन देखील तसेच असणार. सर्वात जास्त गुण आहेत बाबांमध्ये तर बाबांकडूनच गुण ग्रहण करा. बाकी सर्व गोष्टी सोडून द्या. अवगुण सोडून गुण धारण करा. बाबा किती गुणवान बनवितात. म्हणतात तुम्हा मुलांना देखील माझ्या समान गुणवान बनायचे आहे. बाबा आहेत सुखदायी. आम्हाला सुद्धा सुखदायी बनायचे आहे. बस हीच काळजी करायची की मला सतोप्रधान बनायचे आहे. बाकी दुसरी कोणतीही गोष्ट ऐकू नका आणि निंदा देखील करू नका. सर्वांमध्ये काही ना काही अवगुण आहेतच. दोष सुद्धा असे आहेत जे कोणाला समजू शकत नाहीत. दुसरे समजतात यांच्यामध्ये दोष आहेत. ते स्वतःला खूप चांगले समजतात परंतु कुठे ना कुठे चुकीचे बोल निघून जातात. सतोप्रधान अवस्थेमध्ये या गोष्टी होत नाहीत. इथे दोष आहेत परंतु न समजल्यामुळे स्वतःला मिया मिठ्ठू अर्थात मधुर भाषी समजतात. बाबा म्हणतात मिया मिठ्ठू फक्त मीच एक आहे जो तुम्हा सर्वांना मिठ्ठू अर्थात गोड बनविण्यासाठी आलेलो आहे. मधुर बनविण्यासाठी आलो आहे. सर्व अवगुण इत्यादी सोडून द्या. स्वतःची नाडी बघा अर्थात तपासणी करा की मी गोड गोड रुहानी बाबांची प्रेमाने आठवण कितपत करतो. मला स्वतःला कितीसे ज्ञान समजले आहे आणि दुसऱ्यांना किती समजावून सांगतो. देह अभिमानामध्ये आलात तर काहीच फायदा नाही. मुख्य गोष्ट हीच समजावून सांगायची आहे की दुनिया तमोप्रधान आहे. जेव्हा सतोप्रधान होतो तेव्हा देवतांचे राज्य होते. आता 84 जन्म भोगून तमोप्रधान बनलो आहोत. आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. तमोप्रधान सुद्धा भारतवासीच बनले आहेत आणि सतोप्रधान सुद्धा तेच बनणार. दुसऱ्या कोणालाही सतोप्रधान म्हणू शकत नाही. सतयुगामध्ये दुसरा कोणताही धर्म नसतो. बाबा म्हणतात तुम्ही अनेक वेळा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनले आहात. आता पुन्हा बना. श्रीमतावर चालून माझी आठवण करा. हीच फिकीर लागून राहिली पाहिजे. डोक्यावर पाप खूप आहे. बाबांनी आता जागृत केले आहे. देवतांसमोर जाऊन म्हणतात आम्ही विकारी आहोत कारण देवतांमध्ये पवित्रतेचे आकर्षण आहे. त्यामुळे त्यांच्या समोर जाऊन म्हणतात आणि घरी येऊन मग विसरून जातात.
देवतांच्या समोर जाता तेव्हा स्वतःची घृणा येते. घरात गेल्यावर घृणा वगैरे काहीच राहत नाही. विचार सुद्धा करत नाहीत की यांना असे बनविणारे कोण आहे. आता बाबा म्हणतात, देवता बनायचे आहे तर हे शिक्षण अवश्य घ्या. श्रीमतावर चालावे लागेल. सर्वप्रथम बाबा म्हणतात, स्वतःला सतोप्रधान बनवायचे आहे. त्यामुळे मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा आणि कुठल्याही व्यर्थ गोष्टी करू नका. आपलाच ध्यास ठेवा की आम्हाला हे असे बनायचे आहे. बाबा म्हणतात, तुम्हीच आधी सनातन देवी देवता धर्माचे होता, मग कुठे गेलात. यांचीच अर्थात ब्रह्मा बाबांची 84 जन्मांची कहाणी लिहिलेली आहे. आता आम्हाला असे बनायचे आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. भाऊ भाऊ समजून बाबांची आठवण करायची आहे. बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. बुद्धीमध्ये आले पाहिजे की आजपर्यंत तर निंदा स्तुती करत आलो आहोत. वास्तविक स्तुती तर नाहीच आहे, निंदाच आहे. ज्यांची एका बाजूला स्तुती करतात त्यांचीच दुसऱ्या बाजूला निंदा सुद्धा करतात, कारण जाणतच नाहीत. एकीकडे बाबांची महिमा करतात तर दुसरीकडे सर्वव्यापी म्हणतात. दगड धोंड्यांमध्ये सुद्धा परमात्मा आहे असे म्हटल्याने बेमुख झाले आहेत. विनाशकाले विपरीत बेमुख बुद्धी विनशयंती, विनाशकाले प्रीत सन्मुख बुद्धी विजयंती. जेवढी शक्य होईल तेवढी बाबांची आठवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आधी सुद्धा आठवण करत होता, परंतु ती आठवण व्यभिचारी होती. अनेकांची आठवण करत होता. आता बाबा म्हणतात, अव्यभिचारी आठवणीमध्ये राहा. फक्त मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. भक्ती मार्गाची ढिगभर चित्रे आहेत, ज्यांची तुम्ही सुद्धा आठवण करत आले आहात. आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. तिथे अर्थात सतयुगामध्ये भक्ती मार्गच अस्तित्वात नाही, जेणेकरून आठवण करावी लागेल. बाबा म्हणतात, हीच काळजी करा की आपण कसे सतोप्रधान बनायचे. ज्ञान मिळाले की हे सृष्टीचक्र कसे फिरते ते तर सोपे आहे. ठीक आहे, भले कोणी मुखावाटे समजावून सांगू शकत नसतील, परंतु बुद्धीमध्ये जरूर येते की आम्ही सतोप्रधानापासून तमोप्रधान कसे बनलो. आता पुन्हा सतोप्रधान जरूर बनायचे आहे. जर कोणी बोलू शकत नाही तर म्हणणार, आपले नशीब. भावी देखील आहे. बाबांनी अगदी सोपा उपाय सांगितला आहे. बॅजवर समजावून सांगणे सोपे आहे. हे आहेत बेहदचे बाबा, यांच्याकडूनच वारसा मिळतो. बाबा जरूर स्वर्गाची स्थापना करतात. ती तर जरूर इथेच करतील. शिव जयंती अर्थात स्वर्गाची जयंती. स्वर्गामध्ये आहेत देवी देवता, मग ते कसे काय बनले. ते या पुरुषोत्तम संगम युगावर हे शिक्षण घेतल्याने बनले. तुम्हा मुलांना देखील हे समजले आहे, तर मग इतरांना देखील हे समजावून सांगायचे आहे. तुमचे आहे सहज ज्ञान आणि सहज योग, सहज वारसा. परंतु इथे काही जण तर एका पैशाचा वारसा घेणारे सुद्धा आहेत, तर पद्माचा वारसा घेणारे सुद्धा आहेत. सर्व काही अभ्यासावर अवलंबून आहे. आठवणीच्या यात्रेने बाकी सर्व गोष्टी विसरून जा. आमका असा आहे यामध्ये वेळ बर्बाद करू नका. ध्येय अतिशय जबरदस्त आहे. सतोप्रधान बनण्यामध्येच माया विघ्न आणते, अभ्यासामध्ये विघ्न पडत नाही. बाबा म्हणतात, स्वतःला पहा की माझे किती प्रेम आहे. तुमचे प्रेम असे असावे की तुम्ही बाबांना चिकटूनच राहाल. शिकविणारे बाबाच आहेत. यांची अर्थात ब्रह्मा बाबांची आत्मा शिकवत नाही, ती देखील शिकत आहे. बाबा तुम्ही आम्हाला किती हुशार बनविता. उच्च ते उच्च तर तुम्हीच आहात, आणि मग मनुष्य सृष्टीवर देखील तुम्ही आम्हाला किती श्रेष्ठ बनविता. अशी आतल्या आत बाबांची महिमा केली पाहिजे. बाबा तुम्ही किती कमाल करता. बाबा म्हणतात, मुलांनो तुम्ही पुन्हा आपले राज्य घ्या. मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. आनंदाने स्वतःलाच विचारायचे आहे, मी बाबांची किती आठवण करतो. असे म्हणतात, खुशी जैसी खुराक नाही.
तर बाबा भेटल्याची सुद्धा खुशी आहे, परंतु इतकी खुशी मुलांमध्ये दिसत नाही. नाहीतर विवेक सांगतो की अत्यंत खुशी झाली पाहिजे. या शिक्षणाने आम्ही असे राजा बनणार आहोत. बेहदच्या बाबांची आपण मुले आहोत. सुप्रीम बाबा आम्हाला शिकवत आहेत. बाबा किती दयाळू आहेत. कसे बसून तुम्हा मुलांना नवीन नवीन गोष्टी ऐकवत आहेत. आता तुमच्या बुद्धीमध्ये बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आहेत, ज्या दुसऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीत. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, देही अभिमानी अवस्था धारण करून सुखदायी बनायचे आहे. कोणाचीही कमी कमजोरी काढायची नाही. आपसामध्ये अतिशय प्रेमाने राहायचे आहे. मतभेदामध्ये यायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, बाकी सर्व गोष्टी सोडून एका बाबांकडूनच गुण ग्रहण करायचे आहेत. सतोप्रधान बनण्याचा ध्यास ठेवायचा आहे. कोणाची गोष्ट ना ऐकायची आहे ना ग्लानी करायची आहे. मी या मिठ्ठू अर्थात खोटे मधुरभाषी बनायचे नाही. आजचे वरदान आहे, समयानुसार स्वतःला चेक करून चेंज करणारे सदा विजयी श्रेष्ठ आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, जे सच्चे राजयोगी आहेत ते कधी कुठल्याही परिस्थितीमध्ये विचलित होऊ शकत नाहीत. तर स्वतःला समयानुसार याच पद्धतीने चेक करा आणि चेक केल्यानंतर चेंज करा. फक्त चेक कराल तर दिलशिकस्त व्हाल. विचार करत राहाल की माझ्यामध्ये ही देखील कमजोरी आहे. माहित नाही ठीक होईल की नाही. त्यामुळे चेक करा आणि चेंज करा. कारण समयानुसार कर्तव्य करणाऱ्यांचा सदैव विजय होतो. म्हणून सदैव विजयी श्रेष्ठ आत्मा बनून तीव्र पुरुषार्थाद्वारे नंबर 1 मध्ये या. स्लोगन आहे, मन बुद्धीला कंट्रोल करण्याचा अभ्यास असेल तर सेकंदामध्ये विदेही बनू शकाल. ओम शांती.